बारामतीमध्ये नीरा डावा कालवा फुटून नुकसान झालेल्यांना मदतीची घोषणा आता करण्यात आली आहे। ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना 10,000ची मदत देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता ही मोठी घोषणा केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। त्यामुळे खरं तर आपण पाहिलं 2 दिवसापूर्वी बारामतीमध्ये न भूतो न भविष्यती असा पाऊस पडला आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। नीरा डावा कालवा फुटला आणि त्यानंतर काही लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलं। मात्र ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना आता 10,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा धान्याचं वाटप केलं जाणार आहे, त्या प्रकारची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। आता धान्य द्यायचं सुरुवात केली। धान्य मिळालं का आता 10,000 रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय। त्यांना आता 11च्या 11:30च्या पुढे फोन लावून द्या, मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला लावतो, ते करतो। आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय। त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही, त्याला जरा कळ काढावी लागेल। मी त्याच्या मागं आहे। इथं जरी बारामतीत असलो तरी सारखं माझे 2-2 तासाला फोन चालले, इथलंच मी सह्या करून पाठवतोय त्यात काळजी करून। आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत आम्ही करणार। पंचनामे उरकले का?